चला नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण आता आज मकाची कणस भाजणार आहे. मकाच्या कणसाची रेसिपी बनवणार आहे. मकाची कणस कशी भाजायची ती तुम्हाला दाखवतो रानात. या बाई बघून घ्या, आपल्या पाठीमागं मकाचा फळ आहे. आणि कसली कणस आपण काढायची तुम्हाला दाखवतो, म्हणजे कशी कणस घ्यायची. या बाई मका बघून घ्या. आणि ही समधी कणस खायला आलेली आहेत, खायच्या मापाची. हे बघा, ही आपण अशी कवळी कवळी कणसं घेतली आहेत भाजण्यासाठी. जास्त निबाज घ्यायची नाही ती. आणि कणसाचा पाला काढायचा नाही, हा अशी कणसं ठेवायची पाल्यासकट. आणि त्या साईडला बघा आपण काटे गोळा केले आहेत, तिथं भाजणार आहोत पटाणाला. आपल्याला कॅमेरा धरण्यासाठी कोण व्यक्ती नसल्यामुळं जरा आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी अडथळा होत आहे. तरी मी व्हिडिओ बनवतो, तरी तुम्ही ती व्हिडिओ समजून घ्या. म्हणजे तुम्हाला सर्व माहिती दिली असती रेसिपी, पण त्यात आता मोबाईल धरायला आपल्यापाशी कोण माणूस नाही. तरी आपण तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला माहिती मी ह्यातून देतो व्हिडिओमधून. हे बघा, बघून घ्या मित्रांनो, आपण आता मकाची कणस काटक्या गोळा केलेल्या आहेत. आणि ती काटक्या पेटवण्यासाठी आपण पालासाठी काढलेला आहे बघा. तशा काटक्या सहजी पेटत नाही ते म्हणून हे बाई. आणि मकाची कणस तुम्ही असं रानात भाजताना, माळाला भाजताना ही अशी गवताची काळजी घ्या. जर समजा ह्या गवताला जर हे गवत जर पेटलं तरी तुम्ही काही केलं तर तुम्हाला हे गवत इजत नाही. त्यासाठी आपण बी काळजी घेतली आहे. आपण आता पाण्यापाशीच जाळ घेत आहोत. समजा म्हणजे कसं आहे, कणस भाजायची झाली का लगेच जाळ आपल्याला इजवायचं आहे. जर वाऱ्याने एखादी ठिणगी गेली तर माळ पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा एकदा पेटलं तर पुन्हा सहजासहजी विजत नाही. ही काळजी घ्यायची आपण. चला मित्रांनो, बघून घ्या. आपण आता काटकी व्यवस्थित मांडून घेऊया आधी, म्हणजे जुळवून काटकी घेऊया ते. चला, आता आपण काटक्यासून ते जुळवून घेतले ते. आणि ही मकाची कणस त्याच्यावर ठेवायची. मकाच्या कणसाचा पाला काढायचा नाही. ही पाला असला का मकाची कणस आतल्या आत उकडून निघतात, म्हणजे उकडतात पाल्यामुळं आणि करपत नाही ती. ही अशी कणस मांडून घ्यायची आधी. चला, ह्या बघा, आपण आता कणस मांडलेले आहेत आणि ही पाला ठेवलेला आहे पेटवण्यासाठी. हे बघा, हे आता आपण वाऱ्याच्या दिशेने पेटवलेलं आहे. हे बघा, ही असं मोठ्या काटक्या असल्या नाही, असं जाळ चांगला होतो, धूर होत नाही आणि कणस करपत नाहीत, तिकडत नाहीत. हे बघा, आता बघा कशी भाजते बघा. ही आपल्या शेतकऱ्यांची रेसिपी बघून घ्या कशी आहे. जरी आम्हाला शेतकऱ्यांना हॉटेलवर जर जाऊन पार्टी बनवायला येत नसेल तरी आम्ही इथं रानात पार्टी बनवतो. आणि ही माझी मळ्यात आलं का नाही, रोजची पार्टी असते अशी मकाच्या कणसाची. बघा कसा मकाच्या कणसा आवाज येतोय, ताड 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 बसते का नाही. हे बघा, ही पुन्हा काठीने अशी उलटी पालटी करून घ्यायची. हे तर काय निम्या वाजून भाजले त्या बाई, म्हणजे करपत नाही. हे बघा, अशी काठीने टाकला ही पुढं. कसं काय भावा, ही आपली शेतकऱ्याची हवा. बघा मग कशी कणसं चालायची भाजायची. एकाच कणसं घेऊ लागा खायला अशी भाजून खायला लागते ती. आणि ही आपल्या मळ्यातली रानातला आनंद बघूया. हे बघा, ही पाला जळून अशी कणसं भाजतात, आत उकडून निघतात पाल्यासकडं असल्यानंतर. हे बघा, आता काय काय कणसाचा पाला जळलेला आहे बघून घ्या. आता जरी आज आपल्या काटके जास्त झाले, एवढे काटके काही गरज नाही आपल्या जळणाचे, पण आज लय झाले जळण आपले.
या बघा कसा आवाज येतो हे वाजल्या का नुसतं कणसा ताड 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 येतो नाही. ही अशी काटकानं पलटून घ्यायची की आता ह्याचा पाला काढला आहे कणीस आता हे बाय. आणि वारा असला नाही कणसं चांगली बसते ती वाऱ्यामुळं. आणि जी कणसाचा पाला जळलेला आहे आणि त्याचा थोडा राहिलेला पाला काढून घ्यायचा आपण आणि पुन्हा अशी आरावट व्हायची कणसं. आता ही कणीस रेडी झालेली आहे होतालेली आहे थोडं राहिले साईडनं कच्चं. ही कणीस रेडी झालेली आपली. हे बघा ही आपण आता समधी कणसं भाजलेली आहे. आता 2 दिवस राहिले ती कणसं भाजायची. हे बघा अशी भाजली ती करपूस. तरी आपल्याला कॅमेरा धरण्यासाठी कोण नसल्यामुळं थोडी कणसं करपलेली आहेत. म्हणजे इथं मोबाईल धरायला नसल्यामुळं आणि आपलं आज जळण जास्त झालं आणि वारा बी जास्त आहे. आणि हे आपल्या भुईमुगाला रान वालवायचं चालू आहे बघूया. ही म्हणजे रानातली कामं करत करत शेतीतली काम करत ही अशी आमची एन्जॉय असते बघा. हे बाई आपलं रान बघून घ्या. हे बघा त्या साईडची मका आपण त्यातली कणसांडी बघा ती जवळच मका आहे. आणि ही अशी शेतकऱ्यांची एन्जॉय आहे. हे बघा ही आपलं शेवटचं कणीस राहिले आता भाजायचं. ही आता आपण आता जाळ युजणार आहे. कणसं आपली रेडी झाली ती बघून घ्या आणि खायला या सर्व मित्रांनी. कणसं खायला या. अशी तुम्हाला जर पार्टी बनवायची असेल तरी बघून घ्या अशी बनवू शकता तुम्ही ह्या माहितीनुसार. एकदम चांगली कणसं पाहिजे. आता एवढी कणसं संपवून टाकायचं. चला आपला व्हिडिओ आवडला का न आवडला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपला व्हिडिओ मी इथं थांबवत आहे.